भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या दौऱ्यांना चांगलंच यश मिळालं असून दहशतवादाविरोधामध्ये भारतासोबत उभं राहण्याची वचनबद्धता अनेक देशांकडून व्यक्त करण्यात आली आहे। 3 शिष्टमंडळांच्या दौऱ्यांची सांगताही झाली आहे। रशिया, लातव्हिया, स्लोवेनिया आणि स्पेनचा दौरा आटोपून डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज मायदेशी परतत आहे। या शिष्टमंडळामध्ये समाजवादी पक्षाचे राजीव राय, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे मिया अल्ताफ अहमद, भाजपाचे ब्रिजेश चौटा, आरजेडीचे प्रेमचंद गुप्ता, आम आदमी पक्षाचे अशोक कुमार मित्तल आणि माजी राजनैतिक दूत मंजीव पुरी आणि जावेद अशरफ यांचा समावेश होता। या प्रतिनिधी मंडळानं आपल्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये स्पेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, त्यांचे सिनेट सदस्य आणि स्पेन भारत परिषदेसोबत बैठकही घेतली। स्पेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दहशतवाद संपुष्टात आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांना समर्थन देण्याचं आश्वासन या शिष्टमंडळाला दिल्याचं कनिमोळी यांनी सांगितलं। Spain, when we met the Senate and we had a meeting with the Spain-India Council, we got a very positive response from the foreign minister. He assured us of support when India wants to fight against terrorism and bring an end to this. भाजपाचे खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ 4 देशांचा दौरा आटोपून भारतामध्ये परत आले। आपल्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाचा दौरा अत्यंत यशस्वी झाल्याचं बैजयंत पांडा यांनी सांगितले। बहारीन, कुवेत, सौदी अरेबिया आणि अल्जेरिया यांची भूमिका भारताची बाजू समजून घेणारी होती असं ते म्हणाले। पाकिस्ताननं आपली चुकीची धोरणं बदलावीत आणि दहशतवादाला उघडपणे दिलं जात असलेलं पाठबळ थांबवावं हा भारताचा उद्देश या दौऱ्यातून पोहोचवल्याचं त्यांनी सांगितलं। बहरीन, कुवैत, सऊदी अरेबिया और अल्जीरिया चारों देशों आतंकवाद के खिलाफ कदम उठा चुके हैं और वो उनका स्टैंड भी स्पष्ट है। वो भारत को समझते हैं। ये सब देश भारत को एक अपॉर्चुनिटी के तरह देख रहे हैं और हमारे साथ मिलकर न केवल आतंकवाद के खिलाफ परंतु अन्य विषयों पर भी मिलकर काम करना चाहते हैं। पांडा